solution of the trigonometry equation. Next, and sin 2 pi minus pi by 6 is equal to minus sin pi by 6 is equal to minus sin as it is pi by 6 minus 1 by 2. Therefore, sin simplification pi plus pi by 6 7 pi by 6 is equal to minus 1 by 2, and sin 2 pi minus pi by 6 6 to 12 12 pi minus pi 11 pi by 6 is equal to minus 1 by 2, such that given solution lies between 0 to 2 pi. Thus, the required principal solutions are 7 pi by 6 and 11 pi by 6. Next example, tan theta is equal to minus 1. Tan theta is equal to minus 1. Solution, tan theta is equal to minus 1. We know, okay, one values, tan pi by 4 is equal to 1. Tan pi by 4 is equal to 1. By allied angle, okay, allied angle बघताना आपल्याला काय करायचं आहे, बाय अलर्ट अँगल टॅन निगेटिव्ह. आता कोणत्या क्वांटिटीमध्ये टॅन निगेटिव्ह आहे ते चेक करणार आपण. टॅन निगेटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, ही तर फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वाड्रंटचा काही संबंध नाही. नेक्स्ट सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह आहे, साईन आणि दुसरा काय असणार आहे कोसेक, आणि बाकीचे काय असणार आहे निगेटिव्ह. म्हणजे इथं काय टॅन काय आहे निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह, म्हणजे इथं निगेटिव्ह नाही टॅन. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि अजून दुसरा सेक पॉझिटिव्ह, आणि टॅन काय असणार आहे निगेटिव्ह. मग टॅन निगेटिव्ह कशामध्ये, सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. बाय अलाइंड अँगल सेकंड क्वाड्रंट पाय मायनस थीटा, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय येणार 2 पाय मायनस थीटा. टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा, अँड टॅन 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan theta. Value substitute, therefore tan of pi minus theta value pi by 4 is equal to minus tan theta pi by 4 minus sign as it tan pi by 4 1, and 2 pi minus pi by 4 is equal to minus, आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इथं थीटाची व्हॅल्यू काय आहे पाय बाय 4. आता हे जे अलर्ट अँगल आहे ना तिथं फक्त थीटा सबस्टिट्यूट करायचा, बाकी काहीच करायचं नाही. आता इथं बघा टॅन पाय मायनस थीटा टॅन पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 4 मायनस साईन ॲज इट इज, बट वी नो टॅन पाय बाय 4 1 दॅट इज मायनस 1. म्हणजे मायनस 1 कुणाचा आन्सर आलेलं आहे, कोणत्या अँगलने आलेलं आहे पाय मायनस पाय बाय 4. मग पाय मायनस पाय बाय 4 काय झालं, ह्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशनचं सोल्युशन झालेलं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. Okay, next tan 2 pi minus pi by 4 is equal to tan pi by 4 simply is equal to minus 1. Therefore simplification, tan pi minus pi by 4 4 pi minus pi 3 pi by 4 is equal to minus 1, and tan 2 pi minus pi by 4 4 to 8 8 pi minus pi 7 pi by 4 is equal to minus 1, such that values lies between 0 to 2 pi. Thus, the required principal solutions are 3 pi by 4 and 7 pi by 4. Next example, last example, root 3 cosec theta plus 2 is equal to 0. Solution, root 3 cosec theta plus 2 is equal to 0.
सिम्प्लिफिकेशन √3 cosec theta is equal to -2, cosec theta is equal to -2 divide √3. Therefore cosec 1 upon cosec theta is equal to sin theta. Value substitute here, 1 upon cosec theta -2 divide √3, reciprocal values -√3 by 2, that is sin theta. We know values √3 by 2, साइन मध्ये व्हॅल्यूज बघायची √3 by 2, 0, 1 upon 2, 1 upon √2, √3 by 2, that is 60 degree. 60 degree pi by 3 is equal to √3 by 2. By allied angle, साइन पॉझिटिव्ह, आपल्याला इथं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय आहे, साइन निगेटिव्ह. हे साइन निगेटिव्ह म्हणजे काय, -√3 by 2. या अँगलने इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं नाही आहे, म्हणजे हे प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं. बाय अलाइड अँगल, आता इथं साइन निगेटिव्ह. आता साइन कुठे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये का सेकंड क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, आता ते चेक करणार. फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह, सेकंड साइन पॉझिटिव्ह, म्हणजे इथं काय असणार आहे, साइन पॉझिटिव्ह. इथं साइन निगेटिव्ह नसणार आहे, साइन पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय आहे, साइन निगेटिव्ह. म्हणजे काय येणार इथं पाय प्लस थीटा 2π मायनस थीटा. साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा, म्हणजे साइन काय आहे, निगेटिव्ह. अँड साइन 2π मायनस थीटा थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट is equal to minus sin theta. Value substitute, theta is equal to pi by 3. Therefore sin pi plus pi by 3 is equal to minus sin pi by 3, minus sin as it is, but sin pi by 3 √3 by 2, that is minus √3 by 2. Pi plus pi by 3 given equation satisfy. That is principal solution of the given equation. Next, sin of 2π minus pi by 3, sin minus sin 2π minus pi by 3, 2π minus pi by 3 minus ये इक्वेशन बाय अलाइड एंगल, थीटा वैल्यू सबस्टिट्यूट, माइनस sin pi by 3 minus sin as it is, sin but sin pi by 3 √3 by 2. Given equation satisfies. Simplification, sin pi plus pi by 3, 3π plus pi 4π by 3 is equal to minus √3 by 2, and 2π minus pi by 3, 3 to 6, that is sin of 6π minus pi 5π by 6 is equal to minus √3 by 2, such that lies between 0 to 2π values 4π by 3, sorry, sin 2π minus pi by 3, 3 to 6π, 6π minus pi 5π by 3, sorry, denominator number 3, correction 3, 4π by 3, 5π by 3 less than 2π, lies between 0 to 2π, 3π plus pi 4π by 3. Thus the required principal solutions are 4π by 3 and 5π by 3. Okay, point is completed. तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगू शकता तुम्ही. ओके, पॉईंट हा कंप्लीट झालेला आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. आता हा सेम पॉईंट येणार आहे, लास्ट सेकंड पॉईंट आहे, लास्ट सेकंड ह्याच युनिटमध्ये लास्ट सेकंड पॉईंट आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. तिथं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन जिथं जे काय आन्सर फाइंड आउट करायचे तिथं ते प्रिन्सिपल ब्रांच असणार आहे. त्या इन्व्हर्स फंक्शनचे काय असणार आहे, प्रिन्सिपल ब्रांच. दोघांमध्ये फरक आहे, लक्षात असू द्या. इथं काय विचारलं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. तर इथं काय असणार आहे, ट्रिग्नोमेट्री इक्वेशनच असणार आहे. म्हणजे इथं इक्वेशन ऑब्झर्व करणार तुम्ही,
याच्यात ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असं जर दिसलं तर हे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन, त्याला ही मेथड आहे. आता सर्व स्टेप वाईज सॉल्व केलेलं आहे. आणि लास्ट सेकंड पॉईंट आहे तो पण सेम असाच आहे, पण ते एक्झाम्पल ह्या मेथडने सॉल्व करायचं नाही, त्याला मार्क्स भेटणार नाही. वारंवार सांगतो आहे तुम्हाला, त्याला मार्क्स भेटणार नाही. ते एक्झाम्पल आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, त्याची प्रिन्सिपल, तो क्वेश्चन सेम आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन, इथं पण फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन आहे. फक्त लक्षात ठेवायचं की हे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन ते काय असणार आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. ओके, इफ यू हॅव एनी क्वेरीज अबाउट दिस सेशन, you will contact me on my WhatsApp number. Okay, best of luck.